सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्के बसलेत। राणेंनी कणकवली इथे सत्ता राखली तरी नगराध्यक्षपदी मात्र त्यांनी ते पद गमावले। केसरकरांचं होमग्राऊंड असलेल्या सावंतवाडीसह त्यांच्या मतदारसंघातल्या वेंगुर्ले इथं शिवसेनेला पराभव पत्करावा लागलाय। याच वेळी प्रचारात केंद्रबिंदू ठरलेले आमदार निलेश राणे मात्र त्यांच्या मतदारसंघातील म्हणजेच मालवणमध्ये सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेत। त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या निकालानं कुणाचे धाबे दणाणलेत हे सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीसाठी मतमोजणी झाली। त्यात पालकमंत्री नितेश राणे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या धक्के बसलेत। नितेश राणेंनी सत्ता राखली तरी नगराध्यक्ष पद गेले। केसरकरांचं होमग्राऊंड असलेल्या सावंतवाडीसह त्यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ले शिवसेनेला सुद्धा पराभव पत्करावा लागलाय। प्रचारात केंद्रबिंदू ठरलेले आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील मालवणमध्ये सत्ता राखली आहे। शिवसेनेचे आमदार केसरकर यांना भाजपनं त्यांच्याच मतदारसंघात 2 ठिकाणी पराभूत केले। सावंतवाडी हे खरं तर केसरकरांचं होमग्राऊंड आहे। दीर्घकाळ या शहरावर केसरकरांचा करिश्मा राहिलाय। गेल्या वर्षी झालेली पोटनिवडणूक याला काहीशी अपवाद म्हणता येईल। यंदा सुद्धा पालिकेसाठी भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट मुकाबला झाला। युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी प्रचारात चांगली वातावरण निर्मिती केली आणि त्यामुळे भाजप विरुद्ध केसरकर यापेक्षा राजघराणं विरुद्ध केसरकर असं चित्र निर्माण झालं। इथं भोसलेंनी चांगल्या मताधिक्यासह विजय मिळवला। भाजपने 11 नगरसेवक पदांसह सत्ता मिळवली आहे तर शिवसेनेला 7, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 नगरसेवक पद मिळाले। वेंगुर्ले नगर परिषदेतही भाजपने जोरदार मुसंडी मारली। तिथे नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप गिरप हे 430 मतांनी विजयी झालेत। 20 पैकी 15 नगरसेवक पद ही भाजपला आपल्याकडे ठेवण्यात यश आले तर शिवसेनेला अवघी 1 जागा मिळाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 4 नगरसेवक पद मिळाली आहेत आणि या रणनीतीत पालकमंत्री नितेश राणेंची भाजपसाठीची भूमिका ही महत्त्वाची ठरली आहे। कणकवलीबाबत सांगायचं तर पालकमंत्री नितेश राणेंच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली होती। विशेष म्हणजे इथे आमदार आणि नितेश राणेंचे बंधू निलेश राणे हे सुद्धा या शहर विकास आघाडीच्या बाजूने प्रचारात होते। इथे भाजपने 9 जागांसह सत्ताही मिळवली। शहर विकास आघाडीला 8 नगरसेवक पद मिळाली। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत मात्र शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे अवघ्या 145 मतांनी विजयी झाले। पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसलेला हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल। तर स्टिंग ऑपरेशन नंतर निलेश राणेंच्या पदरात विजय पडल्याचं बोललं जातंय। भाजपच्या पैसे वाटपाच्या आरोपावर स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे हे देशस्तरावर प्रचाराचे केंद्रबिंदू ठरले होते। इथे त्यांनी बाजी मारून शिवसेनेला ही नगरपालिका मिळवून दिली। इथे त्यांच्या पक्षाला 10 जागा आणि ममता वराडकर यांच्या रूपानं नगराध्यक्षपद सुद्धा मिळालंय। भाजपला 5, ठाकरेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्यात तर एका जागेवर अपक्ष नगरसेवक निवडून आलाय। आता रत्नागिरी जिल्ह्याबाबत सांगायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 3 नगरपंचायती मिळून 7 पैकी 6 ठिकाणी शिवसेना भाजप महायुतीनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं। महाविकास आघाडीच्या राजापूर नगरपालिकेचा अपवाद वगळता अन्य सगळ्याच ठिकाणी सुपडा साफ झालाय। खेड, रत्नागिरी, लांजा इथे शिवसेना आणि गुहागर, देवरुख इथे भाजपचा नगराध्यक्षपद निवडून आले। राजापुरात मात्र काँग्रेसनं बाजी मारली। रत्नागिरी नगरपालिकेत शिवसेनेच्या शिल्पा सुर्वेंनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवानी मानेंचा पराभव केलाय। नगरसेवक पदाच्या 32 जागांपैकी 23 जागांवर शिवसेना, 6 जागांवर भाजप आणि 3 जागांवर शिवसेना ठाकरे गटाची नगरसेवक पदाची संख्या आपल्याला समजून येते। खेड पालिकेत सांगायचं झालं तर शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सपना कानडेंचा पराभव केलाय। नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 17 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवलाय तर 3 जागा भाजपकडे आहेत। चिपळूण नगरपालिकेबाबत सांगायचं झालं तर शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झालेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कदम यांचा पराभव केलाय। चिपळूणमधील नगरसेवक पदाच्या 28 जागांमध्ये शिवसेनेला 9, भाजपला 8, ठाकरेंच्या शिवसेनेला 5, काँग्रेसला 3, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघी 1 जागा मिळाली आहे।
लांजा नगरपंचायतीबाबत सांगायचं झालं तर शिवसेनेच्या सावली कुरूप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पूर्वा मुळे यांच्यावर मात केली आहे। इथे नगरसेवक पदाच्या 17 जागांमध्ये शिवसेनेच्या 10, भाजपच्या 1, अपक्ष 5 आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 1 अशा जागा मिळाल्या आहेत। नीता मालप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता बागकर यांचा पराभव केलाय। नगरसेवक पदाच्या 17 जागांमध्ये शिवसेनेला 8, भाजपला 5, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 2 तर राज ठाकरेंच्या मनसेला 1 जागा मिळाली आहे। देवरुख नगरपंचायतीचा आढावा घ्यायचा झाला तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या मृणाल शेट्टे विजयी झालेत। नगरसेवक पदाच्या 17 जागांमध्ये भाजप 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 4, अपक्ष 4 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा मिळाल्यात। आता राजापूरमध्ये खरं तर अपवाद ठरलाय, कारण राजापूरमध्ये महाविकास आघाडीनं विजय मिळवलाय। रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र शिवसेना भाजप युतीची लाट असताना राजापूर नगरपालिकेत मात्र महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी महायुतीच्या श्रुती ताम्हणकर यांचा पराभव केलाय। इथे नगरसेवक पदाच्या 20 पैकी 10 जागा जिंकत महाविकास आघाडीनं विजयी झेंडा फडकवलाय। या निकालामुळे आमदार किरण सामंत यांना महाविकास आघाडीनं मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, रत्नागिरी, लांजा, चिपळूण, गुहागर, देवरुख या 6 ठिकाणी मात्र शिवसेना भाजप महायुतीनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय। या निकालाविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर शेअर करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।